देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आणि काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी संघटनात्मक फेरबदलावर भर दिला जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 133 नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असून कार्यक्षम आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल, असंबंध ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक यांनी व्यक्त केलं। हातकणंगले तालुका आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित पदाधिकारी निवड प्रक्रियेच्या बैठकीत ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची फेररचना होणार आहे। त्यासाठी काँग्रेस कमिटीचे निरीक्षक जयशंकर पाठक यांनी हातकणंगले तालुक्याचा आढावा घेतला। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 700 काँग्रेस कमिट्यांमध्ये संघटनात्मक बदल केले जात आहेत। बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक न्याय याला वाचा फोडण्यासाठी आणि देश टिकवण्यासाठी काँग्रेसची ताकद वाढवणं गरजेचं आहे, असं जयशंकर पाठक म्हणाले। तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजप सरकार देशातील लोकशाही संपवण्याचं काम करत असल्याचा दावा केला। दुसरे पक्ष फोडण्याच्या भाजपच्या राजकारणामुळे काँग्रेसमधील कचरा साफ झाला असून आता केवळ निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात राहिले आहेत। 2029 मध्ये देशात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असं आवाहन सावंत यांनी केलं। त्यासाठी जिल्ह्यातील 131 पदांवर नवीन नियुक्ती केली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं। माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी काँग्रेस हाच सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा पक्ष असल्याचं नमूद केलं। यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार, राहुल गायकवाड, भगवानराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, जयसिंग पाटील, विनायक घोरपडे, डॉक्टर अभिजित इंगवले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते।